बाई कोकिळा ग ग आज बाई कोकिळा ना दशरथ राजाला 4 पुत्र आणि त्या अयोध्या नगरीमध्ये आता राज्याभिषेक सुरू झाला। प्रभू रामचंद्राला राजगादीवरती बसवायचं
एवढा मोठा आनंद उत्सव त्या ठिकाणी सुरू आहे. परंतु काय झालं, कुठं तरी चांगलं चालू असलं ना तर मिठाचा खडा टाकणार कुणीतरी एक असतच. असाच मिठाचा खडा कोणी टाकला, त्या मंथरा दासीनं. मंथरा दासी कैकईला म्हणाली, कैकई अगं हे काय चाललंय, राम राजगादीवरती बसणार आणि बाई तुझा भरत का त्याच्या हाताखाली चाकरी करणार काय. येडी भाऊ नको म्हणे बाई, सांगत्या दशरथ राजाला की माझ्या भरताला राजगादीवरती बसवा आणि रामाला 14 वर्षाच्या वनवासाला पाठवा. विपरीत बुद्धी, विनाशकालीन विपरीत बुद्धी, विनाशकालीन विपरीत बुद्धी. मंथरा दासीचं कैकईने ऐकलं महाराज. कैकई दशरथ राजाला म्हणाली की महाराज, रणभूमीवरती युद्ध चालू असताना तुम्ही मला वचन दिलं होतं, माझी 2 वर पूर्ण कराल. आतापर्यंत नाथ मी तुम्हाला काही मागितलं नाही, आता ती वेळ आलेली आहे, आता माझे 2 वर पूर्ण करा बाई. दशरथ राजे म्हणाले कैकई अगं माग, तुला काय मागायचं ते माग, मी तुला द्यायला तयार आहे. कैकई म्हणाली हे बघा, माझा पहिला वर माझ्या भरताला राजगादीवरती बसवा आणि दुसरा रामाला 14 वर्षाच्या वनवासाला पाठवा. दशरथ राजाने थाप मारली कंपाळाला. अगं कैकई असं करू नकोस, हवं तर भरताला राजगादीवरती बसवूया पण रामाला वनवासाला पाठवू नको. कैकई म्हणाली मी तुम्हाला जे मागायचं ते मागितलं, आता द्यायचं का नाही द्यायचं हे तुम्ही ठरवायचं. दशरथ राजा असे होते महाराज, जान जाए लेकिन वचन ना जाए. नाविलाज झाला दशरथ राजाचा. दशरथ राजाने सांगितलं रामाला, रामा अयोध्या नगरी सोडावी लागेल, वनवासाला तुम्हाला जावा लागेल, 14 वर्ष तुम्हाला वनवास भोगावा लागेल. प्रभू रामचंद्रानं हसता हसता बापाला उत्तर दिलं की पिताश्री काही हरकत नाही, आनंदाने मी वनवासाला जाणार. अरे आताच्या पोरांनी ऐकलं नसतं, बापाला घोडे लावले असते, बापाला म्हणले असे तुम्ही काय मला घराच्या बाहेर काढता, तुम्ही पहिले घराच्या बाहेर व्हा. आताचे पोरं असे म्हटले असते. परंतु माझे पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र बापाला म्हणाले पिताश्री काही हरकत नाही, मी वनवासाला जाणार. राम वनवासाला निघाले. बातमी कळाली त्यांच्या अर्धांगिनीला, त्या सीतेला. सीता धावत आली आणि सीता म्हणाली की नाथ तुम्ही वनवासाला जाणार बाई आणि मी इथे एकटी काय करू, तुमच्या संग लग्न करून आले आहे, अग्नीला फेरी मारले, सुखा दुखामध्ये साथ देईल म्हणून वचन दिलं बाई, मी सुद्धा तुमच्या सोबत वनवासाला येणार. सीता सुद्धा रामा बरोबर निघाली. बातमी कळाली लक्ष्मणाला. अरे लक्ष्मण धावत आले. लक्ष्मण म्हणू लागले दादा तुम्ही वनवासाला जाणार, मी इथं काय करू. धिक्कार असो या अयोध्या नगरीला, धिक्कार असो या राजवैभवाला. दादा मी सुद्धा तुमच्या सोबत येणार. अरे पत्नी पाहिजे ती सीता सारखी, भाऊ पाहिजे तो लक्ष्मणासारखा. राम लक्ष्मण सीता तिघही वनवासाला निघाले. वनी चालले ग वनी पायी चालले ना. लक्ष्मण सीतापती ग वनी चालले ग, लक्ष्मण सीतापती. कुमार कार्ती वाऱ्या जोडी गाय वासरू
पंचवटीला दिली बाई वस्ती पंचवटीचा गावा पंचवटीचा वटीचा गेली बाई वस्ती पंचवटीचा गावा वटीचा गेली बाई वस्ती राम लक्ष्मण सीता त्या पंचवटीमध्ये आलेली आहे कळून गेला लंकेच्या रावणाला ज्या सीतेने माझा अपमान केला होता ती सीता आज पंचवटीमध्ये आहे आत्ताच्या आता मी तिला पळून येणार आणि माझी पटराणी बनवणार मारीत मामाला सांगितलं मामा हरणाचं रूप धारण करा सीताच्या गुंजा समोर जा आणि सीता नक्कीच रामाला म्हणणार एवढा हरिण मारा याच्या कातडाची कंचोळी मला शिवा तुम्ही भाई चुकवत रामाला दूर घेऊन जा तेवढ्याच वेळामध्ये मी सीतेला पळवून आणणार मामा म्हणाले रावणा ही कामगिरी माझ्याकडून होणार नाही मी जाणार नाही लंकेचा रावण म्हणतो हरणाचं रूप तुम्ही जर कधी धारण केलं नाही सीताच्या गुंजासमोर तुम्ही गेला नाही तर हा लंकेचा रावण विसरून जाईल की तुम्ही आमचे मामा आहात तुम्हाला ठार मारल्याशिवाय राहणार नाही मारीत मामाने विचार केला जर कधी हरण्याचं रूप धारण केलं तरी मारावं लागेल नाही केलं तरी मारावं लागेल परंतु प्रभू रामचंद्राच्या हाताने मरण यायला भाग्य लागतं त्यांच्या हाताने जर कधी मला मरण आलं तर मी माझं भाग्य समजेल काही हरकत नाही मी हरणाचं रूप धारण करतोय म्हणून त्या मारीच मामाने काय केलं मामा मारीच ग मामा मारीच ग खरं मारीच ना अलबाई हरण हरपी ग मामा मारीच ग अलबाई हरण हरपी मामा मारीचा गा बाई मारीचा गा खरं मारीचा अलबाई हरणा रूपी मामा मारीचा गा अलबाई हरणा रूपी सीता बोलती ग बाई बोलती ग खरं बोलती ग की प्रभू एवढा सोनेरी हरिण मारा बाई याच्या कातड्याची कंचोळी मला शिवा म्हणून त्या प्रभू रामाने काय केलं रामाने धनुष्य बाण धनुष्य हातामध्ये घेतला रामाने धनुष्य हातामध्ये घेतला
जण म्हणतात हरिण मारलं नांदूर मधमेश्वरला. या नाशिक जिल्ह्यामध्ये नांदूर मधमेश्वर तिथं हरिण मारलं. काही जण म्हणतात आमच्या भागामध्ये हरिण मारलं कायगाव टोक्याला. आता मी काय रामराज्यातली नाही, पण मागून आलं तसं पुढे चाललंय. हरणाला बाण लागला त्या नांदूर मधमेश्वरला, परंतु हरिण कुठं मारलं? हरिण मारलं ग, हरिण मारलं ना. काय गाव ठोक्याला हरण मारलं ग, काय गाव ठोक्याला. आवाज त्या मायावी हरणाने दिला. अगदी हुबेहूब रामासारखा आवाज दिला. अरे आवाज ऐकला त्या सीता मातेनं, आणि सीता माता बोलती झाली लक्ष्मणाला, व लक्ष्मण भाऊजी भाऊजी व तुमच्या भावाने धावा केला बाई. जा जा भाऊजी, त्यांचं संकट दूर करायला जा. तुम्हाला माहिती नाही काय हे बघा, हा राम नाम घेता विघ्न जाती 12 वाटांग. हो, रामावरती संकट येऊ शकत नाही. अव खरं सांगते भाऊजी तुम्हाला, त्यांनी आवाज दिला भाऊजी. तुम्हाला सोडून मी नाही जाणार बहिणी. भाऊजी तुम्हाला जावं लागेल. नाही जाणार. मला माहिती तुम्ही का जात नाही. का बरं? तुम्हाला नक्कीच असं वाटतं हा? अयोध्येचं राज्य तुम्हाला मिळावं, माझे राम प्रभू मारावं, आणि ही सीता सुद्धा तुमची व्हावी, असंच तुम्हाला वाटतं हो ना? बहिणी, बोलताना तुम्हाला कसं काही वाटत नाही हो? असं जर तुम्हाला वाटत मग असेल, तुम्ही का जात नाही भाऊजी? जा ना, मी तुमच्या पाया पडते भाऊजी. जर कधी तुम्हाला असं वाटत असेल बहिणी, हा तर ही माझी लक्ष्मण रेषा आहे. बर, ही रेषा वळून बाहेर यायचं नाही. असं हो, म्हणजे कुठे या भावती तुम्ही रेषा बडून जाणार? हो, या रेषेच्या बाहेर पाऊल सुद्धा ठेवायचा नाही. काय हरकत नाही भाऊजी. हा. म्हणून त्या लक्ष्मणाने काय केलं? काय बरं? रेषा मारून ग लक्ष्मण निघून गेला. रेषा मारून ग लक्ष्मण निघून गेला. लक्ष्मण निघून गेला. रेषा मारून लक्ष्मण निघून गेला. पापी रावण ग लंकेला जागी झाला. पापी रावण ग लंकेला जागी झाला. पापी रावण लंकेला जागी झाला. पापी रावण लंकेला जागी झाला. गोसावी रूपात ग रूपात रावण आला. गोसावी रूपात ग रूपात रावण आला. गोसाई रूपात रावण आला. गोसाई रूपात रावण आला. अलग म्हणून ग म्हणून पुकारिला. अलग म्हणून ग म्हणून पुकारिला. अलग म्हणून पुकारिला. अलग म्हणून पुकारिला. भिक्षा वाढवी ग वाढवी बाई मला. भिक्षा वाढवी ग वाढवी बाई मला. भिक्षा वाढावी बाई मला. भिक्षा वाढावी बाई मला. अरे गोसाव्याचं रूप रावणानं धारण केलं. सीताच्या गुप्तासमोर रावण आला, आणि रावणाला त्या रेषेमध्ये जाळ दिसू लागला. रावणाला कळून चुकलं, रेषा वनांडून जर कधी मी पलीकडे गेलो तर जरूर भस्म होणार. पण नाही,
आज काही झालं तरी चालेल पण सीतेला पळून नेणार सीताला सांगतोय काय सीता या रेषेच्या अलीकडे या मग मला भिक्षा द्या सीता म्हणती महाराज बाबा मला लक्ष्मणाने आज्ञा केली ही लक्ष्मण रेषा आहे ही रेषा बनवण्याची मला आज्ञा नाही तुम्ही अलीकडे या बाबा बाबा म्हणतोय सीता जर कधी रेषेच्या अलीकडे आली नाही तर हा संन्यासी साधू तुझ्या दारामध्ये प्राण सोडून देणार आणि मी मेल्याचा पातक हे तुला लागणार सीता माता विचार करू लागली एक संन्यासी साधू आहे माझ्या दरवाजामध्ये जर कधी आणि प्राण सोडला तर खरंच मला पाप लागेल म्हणून त्या सीता मातेने काय केलं रेषा बाहेर ग रेषा बाहेर ग सीतेला पाऊल दिला ग रेषा बाहेर ग सीतेला पाऊल दिला रेषा बाहेर रेषा बाहेर ना सीतेनं पाऊल दिला रेषा बाहेर ना सीतेनं पाऊल दिला उचलून घेतलं ग उचलून घेतलं ना घेतलं वा सीताला ग उचलून घेतलं ग घेतलं वा सीताला उचलून घेतलं ना उचलून घेतलं ना घेतलं ना सीताला उचलून घेतलं ना घेतलं का सीताला घेऊन चालला ग घेऊन चालला ना चालला वालंकेला घेऊन चालला चालला वालंकेला घेऊन चालला घेऊन चालला ना लंकेला घेऊन चालला लंकेला जटायू पक्षाने ग जटायू पक्षाने पक्षाने आधार दिला ग जटायू पक्षाने ग पक्षाने आधार दिला सगळी पक्षाने सगळी पक्षाने पक्षाने आधार दिला सगळी पक्षाने आधार दिला कपटी रावण ग कपटी रावण ना जटाईचा वध बाई केला ग पापी रावणाला ग जटाईचा वध बाई केला सीता घेऊन ग सीता घेऊन ग गेला काय लंकेला सीता घेऊन ग गेला काय लंकेला सीता घेऊन ना गेला काय लंकेला सीता घेऊन गेला काय लंकेला या पापी रावणाला सीतेला चोरून नेलं त्या लंकेमध्ये अशोक वनामध्ये ठेवलं इकडे काय झालं रामाची आणि लक्ष्मणाची भेट झाली राम म्हणतोय काय अरे 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 लक्ष्मणा हे काय केलंस माझ्या सीतेला सोडून आला घात झाला रे बाबा घात झाला
हे मायावी राक्षस होतं, मायावी हरिण होतं. बर 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 हे राक्षस आहे मारीच मामा. हा, लक्ष्मणा लई मोठा घात झाला. चल लवकर आपण सीतेचा शोध करणार. करणार. कुटिया जवळ येऊन पाहता तर काय, अरे सीतेचा पत्ता नाही. नाही 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 राम लक्ष्मण सीता 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 करू लागले. करीत असताना वनामध्ये ओरडू लागले. हा, आणि त्याच वनामध्ये जटायू पक्षी घायाळ होऊन पडलेला होता. होता जटायूनं सगळी हकीकत रामाला सांगितली सांगितली. की तुमची सीता लंकेच्या रावणाने चोरून नेली. चोरून नेली. राम राम म्हणत जटायूनं त्या ठिकाणी प्राण सोडून दिला. सोडून दिला. अरे राम लक्ष्मण सीतेचा शोध करीत असताना हो. त्यांना कोण भेटलं? कोण बरं? हनुमंतराया. हनुमंतराया त्या रामाला भेटले. लागल्या रामाच्या चरणाला. चरणाला. आणि रामाला सांगितलं, राम प्रभू हा. काय तुमच्यावरती संकट आलं हो. तुम्ही मला सांगा. सांगा. आत्ताच्या आत्ता मी तुमच्या संकटाचं निवारण करतो. करणार. रामाने सांगितलं, हनुमंता हा, त्या पापी रावणानं बर बर माझी सीता पळवून नेली, माझी सीता चोरून नेली. जा लवकर त्या सीतेचा शोध लावून या. शोध लावून या. म्हणून या हनुमंतरायानं हो. अरे क्षणाचाही विलंब न लावता लावता. डोळ्याची पापणी लावत नाही तर हनुमंतानं उड्डाण मारला. हनुमंतानं उड्डाण मारली आणि आकाशामधून उडत उडत त्या अशोक वनामध्ये जाऊन पोहोचले. अशोक वनामध्ये सीता वृक्षाखाली बसलेली होती. सीता जवळ गेले आणि सीताला म्हणू लागले, माता मी तुमचा शोध करण्यासाठी आलोय. आलेलो आहे. मी राम भक्त आहे. हनुमान आहे. राम भक्त हनुमान. हा. हे बघा तुमच्या रामाची मुद्रिका. सीतानं मुद्रिका हातामध्ये घेतली. ही मुद्रिका तर माझ्या राम प्रभूची आहे. प्रभूची आहे. हनुमंता जा लवकर माझ्या प्रभूला सांगा तुमची सीता फार कष्टी आहे, या अशोक वनामध्ये आहे. हो. या रावणाने मला या ठिकाणी पळवून आणलेलं आणलं. आहे. लवकरात लवकर माझे प्रभू या ठिकाणी यावं असं मला वाटतं. म्हणून सीतेचा शोध लावून मारवती परत आले. आली. राम प्रभूला सांगू लागले की तुमची सीता त्या अशोक वनामध्ये आहे. आहे. परंतु राम म्हणतात 7 समुद्र आहे. हे 7 समुद्र ओलांडून जायचं कसं? कसं जाणार? समुद्राच्या पार कसं जाणार? हो. हनुमंतराय म्हणतात, प्रभू काळजी करू नका. एवढी मोठी माझी वानर सेना आहे, वानर फौज आहे, फौज आहे. नळ नीळ आहेत. हो. तुम्ही काळजी करू नका. फक्त तुम्ही दगडावरती नाव टाका. राम असं नाव टाका. बर. वानर सेना सेतू बांधणार. सेतू बांधणार. म्हणून त्या नळ निळानं त्या समुद्रामध्ये सेतू कसा बांधला? कसा बरं? वानर सेनानं ग सेतू काय बांधला ग, वानर सेनाने गे सेतू काय बांधला. वानर सेनानी ग सेतू काय बांधला, वानर सेनानी ग सेतू काय बांधला. चालू ना गेले काय लंकेला, चालू ना गेले काय लंकेला. चालून गेले ना गेले काय लंकेला, चालून गेले बाबा लंकेला. राजा रामानं ग रावणाचा वध बाई केला, राजा रामाने ग रावणाचा वध बाई केला. राजा रामाने ग रावणाचा वध बाई केला, राजा रामाने ग रावणाचा वध बाई केला. राजा दिलं ग दिलं विभीषणा,